यश स्वतः पुढाकार घेऊन कावेरीचं स्वप्न पूर्ण करणार आहे. दोघांनीही खूप आनंदाने फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन केलं आहे. मंगळागौरीचा कार्यक्रमाच्या दिवशी कावेरीने सगळी जय्यत तयारी करून सुलक्षणाचं मन जिंकलंच आहे. परंतु आता तिथेच यमुना काकूच्या मदतीने एक कांड रचते. बघूयात यश कावेरी फ्रेंडशिप डे कसा साजरा करतायत आणि आता यमुनाने नक्की कोणतं कारस्थान रचलंय सगळ्यांसमोर कावेरीला तोंडावर पाडण्याचं, आणि त्यामध्ये यश तिला कसा वाचवतोय पाहणारच आहोत. कोण होती सतू, काय झाले सतू मालिकेच्या आजच्या 5 ऑगस्टच्या भागात माधवीकडून सुलक्षणाला अमृताच्या आजाराबद्दल सगळं काही समजतं आणि त्या स्वतःलाच दोषी मानतात की हे सगळं जणू काही त्यांच्याचमुळे घडलं आहे. त्या अगदी खात्रीनिशी माधवीला समजावतात सुद्धा की माझा यश आणि अमृता यांचं एकदा का लग्न झालं की बघ तिचा हा आजार कायमचा नाहीसा होईल. माझं यश तिच्यावरती तितकं प्रेम करेल, तिची काळजी घेईल आणि या सगळ्या त्रासातून ती लवकरच बाहेर पडेल. त्यांचं बोलणं ऐकून माधवीसुद्धा खूप खुश होऊन जातात. इतक्यातच यमुना हजर होते आणि यमुनाला प्रत्यक्षपणे यश नक्की काय कारनामे करतोय ते सुलक्षणानं दाखवायचं असतं. आता यमुनाला तर माहितीच नाही आहे यश नक्की कोणाच्या प्रेमात पडलाय. ती मुलगी तिला स्वतःलाही बघायची असते आणि सोबतच सुलक्षणापाशी आगही लावायची असते. जबरदस्ती ती सुलक्षणाला माधवीपासून उठून बाहेर घेऊन येते. आता माधवी त्यांना तर काहीच हरकत वाटत नाही. बाहेर येता क्षणी सुलक्षणा यमुनावरती डाफरतात. काय आहे ग तुझं, काय एवढं महत्त्वाचं काम आहे की तुम्हाला अचानक बाहेर घेऊन आलीस. तेव्हा यमुना सांगते की मा तुला ना एक प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. त्या विचारतात की कसलं प्रात्यक्षिक. मा अगं आहे एक प्रात्यक्षिक. मा तू माझ्यासोबत चल तरी, तुला मग सगळंच कळेल. त्या चिडून म्हणतात की तुझं हे कोड्यातलं बोलणं आहे ना ते बंद करा आधी. आता काय मी तुझी कोडी सोडवत बसायचं आहे का. तेव्हा यमुना मोठा गप्पस्फोट करते. मा हे बघ तुला माझ्या बोलण्यावरती विश्वास अजिबात बसणार नाही आहे, परंतु यश कोणासाठी तरी बुके घेऊन आलाय. अगं मा आपला यश कोणाच्या तरी प्रेमात पडलाय. सुलक्षणा तिला प्रश्न विचारतात कशावरून बोलतेस. तेव्हा यमुना सांगते मा हेच वाटलं होतं मला की तुला माझ्या बोलण्यावरती विश्वास बसणार नाही आहे, म्हणूनच तुला प्रत्यक्ष दाखवायलाच घेऊन जाते. आणि सुलक्षणाचा हात पकडून जबरदस्ती ती त्यांना गार्डनकडे घेऊन जाते. यमुना सुलक्षणांना गार्डनमध्ये घेऊन तर जातेच, परंतु तिचाच खूप मोठा पचका होतो. कारण समोरचं दृश्य पाहता तिची तातखीळ बसते आणि सुलक्षणांना सुद्धा मोठा धक्का बसतो. यशने आणलेला तो बुके उचलताना त्यांना नेमकी अमृता दिसते. सुलक्षणा विचारतात की तू, आणि त्या खूप खुश होऊन जातात. यमुनाला त्या आनंदाने सांगतात की पाहतेस ना यमुना, ही आहे ती खास व्यक्ती जिच्यासाठी यशने स्पेशल पुष्पगुच्छ आणलाय. सुलक्षणांचं बोलणं ऐकून अमृताची कळी खुलते. इतक्यात तिचं लक्ष बुकेकडे जातं आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठीही ठेवलेली असते. ती काढते आणि त्याच्यामध्ये यू आर स्पेशल असं लिहिलेलं असतं. आता तर ती हवेतच उडते. तेव्हा यमुना नको तिथे नाक खुपसायची तिला घाण सवय आहे. जाऊन पटकन ती लेटर घेते. सुलक्षणा तिला दटावतात सुद्धा, परंतु ऐकेल ती यमुना कसली. प्रत्येक ठिकाणी डिटेक्टिव्हगिरी तर करायचीच असते ना. ज्या वेळेस ती कार्ड पाहते त्याच्यावरती यू आर स्पेशल लिहिल्यानंतर मुद्दाम यमुना जणू काही प्रश्नांचा भडीमारच करते अमृतावर. तिला विचारते की आज तुझा बड्डे आहे का. ती सांगते की नाही. मग आज काही स्पेशल आहे का. तेव्हा अमृता म्हणते की हो आज फ्रेंडशिप डे आहे ना, त्यासाठी आणलं असावं कदाचित. आता या तिघींचाही मोठा गैरसमज होतो, परंतु यशने तो बुके तर खास कावेरीसाठी आणला होता. सुलक्षणा खुश होऊन अमृताजवळ जातात. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि तिला सांगतात की जा बाळा, जाऊन आराम कर. यमुना तिचं कार्ड दे बरं तिला. अमृता तर तेथून जाते. सुलक्षणा यमुनाला विचारतात काय मग झालं का समाधान. यमुना म्हणते की नाही मला पक्की खात्री आहे की यशने हा बुके हिच्यासाठी आणलाच नव्हता. तो नक्कीच कोणातरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात आहे
आणि त्याने तो तिच्याचसाठी आणला होता. यमुनाचा अंदाज बराबर आहे, परंतु सुलक्षणाला मात्र त्याची बात पटत नाही. अगं यमुना, बंद कर तुझी हेरगिरी. आता तरी स्वतःच्या कल्पनाविश्वासून बाहेर ये. उगाचच विषयाला भलतेच फाटे फोडू नकोस अगं. शेवटी सुलक्षणाकडून यमुनालाच ओरडा बसतो. ते काही तिच्यासाठी नवीन नाहीच आहे. परत एकदा खात्रीशीर त्या यमुनाला सांगतात की यश माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. जी माझी पसंती आहे ती यशचीच पसंती असणार. आणि त्या हसत तेथून निघून जातात. तरीसुद्धा यमुनाच्या मनाला काही पटतच नाही. तिने आधी अंदाज लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिला अजूनही शंका आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता काही वेळानंतर जेव्हा यश परत येतो तिथे बुके त्याला दिसतच नाही आणि तो आपल्याच कल्पना विश्वात रमतो. त्याला वाटतं की बहुतेक तो बुके कावेरीनेच घेतला असावा. म्हणजे त्याला जे वाटतं तेच तिलाही वाटत असेल त्याच्याबद्दल आणि स्वतःच खूप खुश होऊन जातो. परंतु त्याला खात्रीही करायची असते की नक्की तो बुके तिने घेतलाय का. कधी एकदा तो कावेरीकडे जातोय आणि तिच्या हातात असलेला बुके पाहून तिच्या चेहऱ्याचे हावभाव बघतोय असं यशला होतं. तो धावतच कावेरीच्या रूमपाशी जातो आणि तेव्हा यशच्या काळजाची धडधड वाढते. मनोमन विचार करतो, तो बुके बघून आणि ते कार्ड वाचून कावेरीला नक्की काय वाटलं असेल. मला तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायचे आहेत. आणि तो देवाला तिथूनच नमस्कार करतो. हळूच जेव्हा कावेरीच्या रूममध्ये डोकावतो तेव्हा एक वेगळंच परंतु छानसं दृश्य त्याच्या नजरेस पडतं की कावेरी चिकूसोबत खेळते. ती आनंदाने त्याला उचलून घेत नाचत असते, बागडत असते, स्वतःच्या भोवती गिरक्या घेते. त्यानंतर चिकूला ती बेडवरती बसवते आणि मोठं ब्लँकेट घेऊन ती परत नाचायला लागते, बागडायला लागते. आणि हे पाहून यश इतका खुश होऊन जातो की जणू काही त्याला एखादा अंदाज आलेला असतो. एक ग्रीन सिग्नलच कावेरीने दिला का काय असं वाटतं. त्यालाच कळत नसतं की त्याला नक्की होतंय तरी काय. इतका खुश होऊन जातो. तेव्हा कावेरीकडून आता ते ब्लँकेट खाली पडतं. कावेरी ते उचलायला जाणार इतक्यात रूममध्ये यश प्रवेश करतो आणि यशला पाहता क्षणी कावेरी आश्चर्याने विचारते की तुम्ही. दोघेही खूप वेळ एकमेकांकडे पाहतच राहतात. त्या दोघांचीही नजरानजर होते. त्यानंतर दोघेही उठतात आणि त्या ब्लँकेटची एकत्र घडी घालतात. घडी घालत असताना सुद्धा त्यांची नजर एकमेकांवरतीच असते. दोघेही मिळून त्या ब्लँकेटची घडी तर घालतात, परंतु एकमेकांच्या इतके जवळ येतात की त्यांच्यामध्ये फक्त ब्लँकेट इतकंच अंतर उरून राहतं. खूप वेळ त्यांची परतही नजरानजर होते. आता काही वेळानंतर आत्ता कुठे कावेरी भानावर येते आणि ती पटकन ब्लँकेट घेऊन यशपासून थोडंसं दूर सरकते. ते ब्लँकेट बेडवरती ठेवत असताना यश अजूनही तिच्यामध्येच हरवलेला असतो. अगदी भान हरपून एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला कावेरीच्या फिलिंग्स जाणून घ्यायचे असतात की तिच्या मनात त्याच्याबद्दल काय आहे. तेव्हा यश विचारतो की कसं वाटतंय आता. आता कावेरीला वाटतं की बहुतेक आज यश गावकऱ्यांना घेऊन आला. कावेरीवरती जो तिच्या बाबांच्या खुनाचा आरोप लागला होता, एवढा मोठा धप्पा होता, तो खोडून काढत यशने तिला निर्दोष सिद्ध केलं. अख्ख्या गावाने सुद्धा कावेरीची माफीही मागितली. कदाचित त्याचबद्दल यश विचारपूस करत असावा. आता हिचाही मोठा गैरसमज होऊन बसतो. ते सगळं आठवून कावेरी यशला उत्तर देते की खूप छान वाटतंय. आता तर यश हवेतच उडतो. त्याच्याच आनंदाचा पारावार उरलेला नसतो. आता तोच आनंद साजरा करण्यासाठी काय करावं आणि काय नको असं त्याला होतं. इकडे रूममध्ये यमुना अजूनही त्याच विचारात हरवलेली. काकूंचं लक्ष जाताच त्या विचारतात, काय ग यमे, एवढा कसला गहन विचार करतेस. तेव्हा यमुना सांगते, काकू नक्कीच काहीतरी गडबड आहे. कुठेतरी ना पाणी मुरतंय. यमे अगं समजेल असं बोल की. तेव्हा यमुना म्हणते, काकू प्रत्येक गोष्टीचं फोड करून कशी सांगावी लागते ग तुला. बरं ऐक, मगाशी मला असं वाटत होतं की यशने तो बुके खास अमृतासाठी आणला होता, परंतु माझी पक्की खात्री आहे की यशने तो बुके अमृतासाठी आणलाच नव्हता. आता काकू असं वागते की तिला काही घेणं देणेच नाही आहे. अगं मग जाऊ दे ना, तू काय एवढा विचार करतेस. यश एक पाऊल टाकत कावेरीजवळ जातो. तिला विचारतो की नक्की ना. तेव्हा कावेरी अजूनही त्याच विचारात.
ती म्हणते की हो, हे सगळं माझ्यासाठी खरंच खूप अनपेक्षित होतं. कावेरी वेगळ्याच विषयाबद्दल बोलते आणि यश वेगळ्याच विषयाबद्दल बोलतोय. यश विचारतो, सरप्राईज आवडला का तुला? तेव्हा चंदूकाकांचं बोलणं तिला आठवतं की यश म्हणजे देव माणूस. गावकऱ्यांच्या मनातला तुझ्याविषयीचा राग यांनी दूर केलाय. चंदूकाकाचं बोलणं आठवताच कावेरी परत उत्तर देते की हो, सरप्राईज मला खूप आवडलं. यश कावेरीच्या आणखीनच जवळ येतो आणि तो थोडंसं कचरतच विचारतो की मग पुढे काय? म्हणजे मी स्वतः पुढाकार घेतलेला आवडेल का तुला? तेव्हा कावेरीला वाटतं की बहुतेक कावेरीचं फॅक्टरी उभारण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्याचबद्दल यश बोलत असावा. आणि ती सांगते की हो, जशी तुमची इच्छा. कावेरीचं उत्तर ऐकून यशचा आनंद गगनात मावेनासा होतो. हसत ती तेथून बाहेर तर पडते, परंतु यश त्याचा आनंद साजराच करतो. इकडे यमुना तर काय, यशच्या मागे हात धुवूनच लागले. काकूला ती विचारते की काकू, मला ना कळतच नाहीये की त्याने तो बुके अमृतासाठी नव्हता आणला तर मग कोणासाठी आणला होता? तेव्हा काकू सांगते, यमे, अगं त्याने तो बुके अमृतासाठीच आणला असावा. अगं मग जर दुसरा कोणासाठी आणला असता तर तो घरी कशाला घेऊन आला असता? बाहेरच्या बाहेर देऊन टाकला असता ना. तेव्हा यमुनाची हेरगिरी काय बंद होत नाही. काकू, अगं मी तेच म्हणते, घरात नक्की कोणासाठी आणला होता ते कळत नाहीये. दोघेही विचार करतात आणि एकदमच त्यांच्या दोघींच्याही ओठांवर एकच नाव येतं, ते म्हणजे कावेरी. दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात आणि मोठ्यानंच ओरडतात की कावेरी. तेव्हा काकूला तर खरं वाटतच नाही. ती म्हणते की अगं परंतु तिच्यासाठी कसा आणेल तो? ती कावेरी तर तिची वहिनी आहे ना. तेव्हा यमुना सांगते की नाही काकू, मला ना खात्रीच आहे तिच्याचसाठी आणला असेल. नाहीतर दरवेळेस एकमेकांची बाजू घेतात ना, एकमेकांचं जास्तच पुळका आहे दोघांना. आत्ता कुठे या दोघींच्या डोक्यात प्रकाश पडतो. काकू लगेचच यमुनाला भडकवते, अगं यमे, आपण त्या यशच्या मागे हातून लागण्याच्या नादामध्ये एक गोष्ट विसरूनच गेलो की गं. वहिनीने त्या कावेरीला एकटीला मंगळागौरीची तयारी करायला सांगितले, लक्षात आहे का तुझ्या? हा विचार करूनच दोघेही शॉक होतात. आता या दोघींच्याही मनात भीती दाटून येते की कावेरीने जर एकटीने ती मंगळागौरीची तयारी पार पाडली तर सुलक्षणांचं मन जिंकेल ते, आणि तेच त्यांना होऊ द्यायचं नाहीये. मग काय, दोघींच्याही खुरापात्या चालू होतात. यमुना सांगते की काकू, अगं थोड्या वेळासाठी ही गोष्ट विसरले होते, परंतु कावेरीला आपल्याला माचं मन जिंकू द्यायचं नाहीये. यमुना स्वतःच्या मनाशी निश्चय पक्का करते. आता तू बघच काकू, ती कावेरी हरणार आणि मा तिला कन्फर्म शिक्षा करणार. आता या दोघींचे पहिले तर प्लॅन सगळे फ्लॉपच झालेत. कावेरी थोडीच यांना सक्सेस मिळू देणार आहे. तोचपर्यंत इकडे आता खूप मोठ्या गैरसमजातून अमृता यशबद्दल भलताच विचार करते. यश अगदी कावेरीसारखाच चिकोला घेऊन आनंदाने नाचत बागडत असतो. जेव्हा इकडून अमृताही नेमकी यशच्या रूमकडे चाललेली असते, यश अचानक कावेरीच्या रूममधून बाहेर पडतो. दोघांचीही नजरानजर होते. अमृता इतकी खुश होऊन त्याच्याकडे पाहत असते की यशलाच कळत नाही अशी का बघते ती. आता यश त्याच्याच तंद्रीमध्ये असतो तेव्हा अमृता त्याला थँक्यू म्हणताच तोही खूप खुश होऊन जातो, हसतो तिच्यासमोर. तेव्हा अमृताला वाटतं की जणू काही त्याने ग्रीन सिग्नलच दिलं आपल्याला. ती खूप खुश होते, पुढे थोडीशी जाते आणि मागे वळून पाहते. तेव्हा यश विचार करतो की थँक्स, पण का, कशासाठी? इतका वेडा आहे ना हा यश. अमृता त्याच्यावरती फुल टू लट्टू आहे हे सुद्धा याला कळत नाही. ती धावत पायऱ्यांपाशी जाते आणि पायऱ्यावरून वरती जात असतानाच एकटक यशकडे पाहत राहते. आता यश विचार करतो की हिला काय झाले, अशी का बघते ही माझ्याकडे. तोचपर्यंत सुलक्षणांनी श्रीकांतला आनंदाची बातमी दिलेली असते. आता एका गैरसमजातून किती घटना घडतायत. यांना सुद्धा हेच वाटतं की जे सुलक्षणाच्या मनात आहे तेच यशच्या मनात आहे. अमृता यशला आवडते. सुलक्षणा सांगतात, आता या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाहीये याची खात्री आहे मला. मी जे केलंय ते योग्यच आहे. तेव्हा श्रीकांत सुलक्षणांचंच कौतुक करतात. हे सगळं त्यांच्याचमुळे तर घडतंय, म्हणूनच तर हे कुटुंब आजपर्यंत एकत्र बांधून ठेवलं आहे. सगळेजण आता यश अमृताच्या लग्नाची स्वप्न रंगवतायत खरे, परंतु सुलक्षणा यशवरती त्यांचा निर्णय लादतायत
यशचं मन अजूनही त्यांनी जाणून घेतलेलं नाही आहे. श्रीकांतला तर त्या सांगतात, पुरे झाला बायकोचं कौतुक. तेव्हा श्रीकांत म्हणतात की असं कसं? प्रत्येक यशस्वी संसारामागे हेच तर रहस्य आहे. आणि घरातली जर स्त्री ते घर एकत्रित बांधून ठेवत असेल तर तिचं कौतुक नको करायला? त्यानंतर दुसऱ्या दिवशी कावेरी, संदीप, श्रीकांत, यश तिघांसाठी चहा घेऊन येते. तेव्हा सुलक्षणाची मनातली प्रार्थना ओठांवर येते की मंगळागौरीच्या कथेसारखं माझा उदय लवकरात लवकर या घरात येऊ देत म्हणजे झालं. श्रीकांतला ती सांगते की उद्या आपल्या घरी मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्हा पुरुषांनी घरात अजिबात थांबायचं नाही आहे. तेव्हा संदीप म्हणतो की ठीक आहे, मग आपण एक काम करूया, छान समजत असं नाटक बघूया आणि त्यानंतर बाहेरच जेवायला जाऊयात. तेव्हा यश म्हणतो की अजिबात नाही हा, मी नाही जाणार कुठे. सुलक्षणा चिडून विचारतात की यश, हा काय वेडेपणा लावलायस रे? तेव्हा यश त्यांची मस्करी करतो. मा, अगं तुम्ही एवढे सगळे छान तयार होणार आणि तुम्हाला आम्ही साधं बघूही नाही शकणार, हे काय बरोबर नाही या. तेव्हा सुलक्षणा लहान मुलांसारखं यशला दटावतात. यश, बऱ्या बोलाने गुपचूप ऐकायचा, नाहीतर तुम्हा सगळ्या पुरुषांना मी एका खोलीत टांबून ठेवे ना. तेव्हा सगळेच जण हसतात. सुलक्षणा विचारतात की हसताय काय फिदी? तेव्हा यश म्हणतो की सॉरी मा, अगं मस्करी करत होतो. संदीप दादा, तुझा जसा प्लॅन आहे ना, अगदी आपण तसंच करूयात. यमुना यशची थट्टा करते. अरे बापरे यश, नाही म्हणजे इतक्यात विचार बदलला पण तुझा? तेव्हा सगळेच जण परत हसतात. सुलक्षणा कावेरीला सांगतात की विद्याने तुला सामानाची यादी दिलीच असेल, ते सगळं घेऊन ये आणि येताना काडवातीसुद्धा घेऊन ये. कावेरीला तर माहितीच नसतं. ती विचारते की काडवाती? तेव्हा सुलक्षणा तिला टोमणे मारतात. घ्या, आता यांची सुरुवात इथपासून आहे. तर काडवाती म्हणजे तुळशीच्या काड्या, ज्या की तुपात भिजवून नंतर लावल्या जातात. परत एकदा सुलक्षणा तिला बजावतात की काडवाती घेऊनच ये, देवीसमोर लावायचे आहेत. तेव्हा कावेरी होकार देते. यशकडे तिचं लक्ष जातं. यश एकटक तिच्याकडे पाहतो आणि मनोमन विचार करतो की उद्याच मंगळागौर एकदाची संपली की मी मला माझ्याबद्दल आणि कावेरीबद्दल सगळं सांगेन. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यश कावेरी फ्रेंडशिप डे साजरा करतात. यशचा जो रुमाल आहे ज्याच्यावरती नेहमी वाय अक्षर असतं, तो रुमाल फ्रेंडशिप बँड म्हणून तो कावेरीच्या हातीत बांधतो आणि त्यानंतर कावेरीसुद्धा यशला फ्रेंडशिप बँड बांधते. दोघेही फ्रेंडशिप डे साजरा करतात. नेमकं मंगळागौरीच्या दिवशी नैवेद्याचा स्वयंपाक बनवत असतानाच सुलक्षणा तिला विचारतात की हाताला रुमाल का बांधलाय तू? काय झालंय तुझ्या हाताला? आता कावेरी घाबरते. तो तर यशचा रुमाल आहे. मंगळागौरीच्या दिवशी कावेरीने सुलक्षणांच्या सांगण्यानुसार सगळी जय्यत तयारी केलेली असते. नैवेद्याचं ताटसुद्धा अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वाढून घेतलेलं असतं. परंतु तिथे यमुना तिच्या विरोधात एक कारस्थान रचते. गुरुजींनी बोलवलं असल्याचं खोटं सांगून कावेरीला ती तेथून घालवून देते आणि कसलं तरी औषध त्या जेवणामध्ये मिक्स करत स्वतःच्या मनाशीच ठरवते, कावेरी आता संपलीस तू. आता या यमुनाने परत मोठं कांड करून ठेवलं आहे. यातून कावेरी कशी वाचेल? सुलक्षणाचं मन जिंकू शकेल का? पाहणं मनोरंजक असणार.